यानंतर बघूयात या क्षणाची मोठी बातमी। तर साताऱ्यातील राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची शक्यता आहे, कारण नवी मुंबईमध्ये एपीएमसी मध्ये आणखी एक घोटाळा समोर आलेला आहे। 65 कोटींचं नुकसान केल्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह एपीएमसीच्या 23 संचालकांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील शिल्लक एफएसआय त्याच मार्केटमधील गाळेधारकांना देण्यात आल्याचा आरोप आहे। दरम्यान असा घोटाळा झाला नाही हा दावा शशिकांत शिंदे यांनी केलाय। तर शिंदेंना अटक झाल्यास आंदोलन करू हा इशारा शरद पवार यांनी दिलेला आहे। तर शशिकांत शिंदे यांना आता अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे जर शिंदेंना अटक झाली तर आम्ही आंदोलन करू हा इशाराच शरद पवार यांनी दिलेला आहे। त्यामुळे नेमकं पुढे काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमधला आणखी एक मोठा घोटाळा समोर आलाय। असं केली तर आम्ही सर्व 7 जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही। तिसरा कधी देतात त्याची वाट बघतोय। ज्याचा एफएसआयच वाटला नाही, जो एफएसआय बाजारामध्ये अजूनही बाजार समित्या ताब्यात आहे, वाटप करताना जी धोरणं ठेवली होती त्याच्यावर आम्हाला क्लीन शीट दिलेली आहे। फक्त या दराने तुम्ही वसूल करा अशी सूचना केलेली आहे आणि जे कोणी असतील त्याची चौकशी करा। आता काय पहिला झाला, दुसरा झाला, अजून किती येतात ते बघू। निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक गेल्यामुळे अशा प्रकारचं कारण त्यांनी त्याप्रमाणे जे देशात राज्यात चालतं ते माझ्याबद्दल चालण्याचा प्रयत्न केला।